नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात बोर्ड यांनी इयत्ता 10वी व 12वी परीक्षा फॉर्म भरण्याच्या डेट नुकत्याच जाहीर केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला इयत्ता 10वीचा आणि 12वीचा बोर्ड परीक्षेचा फॉर्म हा कशा पद्धतीने भरला पाहिजे, त्यासाठी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे लागतात, जर आपल्या फॉर्ममध्ये चुका झाल्या तर नंतर आपलं स्पेलिंग चुकलं तर आपल्याला अनेक अडचणी येतात किंवा विषय कोड, लँग्वेज कोड हे लिहित असताना अडचणी येतात. ह्या येऊ नयेत म्हणून आपल्याला याची संपूर्ण माहिती व्हावी या दृष्टिकोनातून तुम्हाला या ठिकाणी एक बोर्ड परीक्षेचा फॉर्म हा भरून दाखवला जाणार आहे. हा फॉर्म भरत असताना यावरती तुमची जी माहिती आहे ती माहिती एकूण 2 पेजवरती या ठिकाणी तुम्हाला दिलेली दिसून येते. यामध्ये प्रत्येक माहिती आपण बरोबर भरणं हे खूप गरजेचं आहे. जर समजा आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाली तर आपलं जे मार्कलिस्ट येणार आहे बोर्डाकडून त्यावरती सुद्धा तशाच पद्धतीनं नावाच्या स्पेलिंगमध्ये चुकीची येणार आहे. म्हणून फॉर्म भरताना माहिती कोणकोणती कशी भरायची आहे हे जर सुरुवातीला माहिती असेल तर आपल्याला काही अडचण येणार नाही. तर चला आपण एक फॉर्म हा भरून बघूया. आता या ठिकाणी तुम्हाला जो दिलेला फॉर्म आहे हा इयत्ता 12वीसाठी आहे. 12वी आणि 10वी या दोन्हीचेही फॉर्म सारखेच आहेत. आता या ठिकाणी एकूण 2 पेजेसवरती हा फॉर्म आहे. इथं 1 पासून शेवटचा क्रमांक 23 मुद्दे आहेत. त्या मुद्द्यानुसार आपला फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला थोडासा फेंट फॉर्म दिसतो, तुम्हाला दोन्ही पेजेस दिसावेत म्हणून या ठिकाणी दिलेली आहेत. यानंतर आपण छोटे छोटे भाग घेऊन प्रत्यक्ष फॉर्म भरणार आहोत. तर चला एक फॉर्म भरायला सुरुवात करूया. या ठिकाणी वरती बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे 411-004 ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन टू HSC एक्झामिनेशन ऑफ फेब्रुवारी, मार्च, जुलै, ऑगस्ट 20 लिहिलेला आहे. म्हणजे हा जो फॉर्म आहे तो इयत्ता 12वीसाठीचा आहे. मग इयत्ता 12वीसाठी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, MCVC या सगळ्यांसाठी हा फॉर्म उपयोगी पडतो. मग इथं वरती लिहायचं आहे फेब्रुवारी, मार्च 2022. मग तुमची जी परीक्षा आहे ती 2022ला होणार आहे, फेब्रुवारी मार्चसाठी. त्यानंतर या ठिकाणी क्रमांक 1A लिहिला आहे इंडेक्स नंबर. हा इंडेक्स नंबर आपल्या शाळेचा इंडेक्स नंबर असतो जो बोर्डाने दिलेला असतो. तो इंडेक्स नंबर आपण आपल्या कॉलेजकडून घ्यायचा आहे आणि तो लिहायचा आहे. हा इंडेक्स नंबर तुम्हाला तुमच्या कॉलेजकडून मिळेल. नंतर 1 मधला B आहे UDIS नंबर. हा UDIS नंबरसुद्धा आपल्या शाळेचा असतो, तो सुद्धा शाळेकडून दिला जाईल, तो लिहायचा आहे. 1C मध्ये दिलेला आहे स्टुडंट सरल ID. हा जो स्टुडंट सरल ID आहे तो आपल्या 10वीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती असतो. तो सरल ID आपण न चुकता व्यवस्थित लिहायचा आहे, कारण या सरल IDवर आधारित तुमचा ऑनलाईन फॉर्म हा ओपन केला जातो आणि भरला जातो. ॲप्लिकेशन सिरियल नंबर नंतर आहे. हा ॲप्लिकेशन सिरियल नंबर आपल्याला ज्या सिरियलने देतील कॉलेजमधून त्यानुसार भरायचा आहे. आपण या ठिकाणी सिरियल नंबर आपल्या वरिष्ठ शिक्षकांना विचारायचा आहे. B आहे सेंटर नंबर. आता तुमची ज्या ठिकाणी परीक्षा होणार आहे बोर्डाची त्या सेंटर नंबर असतो, तो सुद्धा नंबर आपल्याला आपल्या कॉलेजकडून मिळतो, तो या ठिकाणी बरोबर लिहायचा. इथून पुढे जी माहिती आहे ही माहिती मात्र आपली वैयक्तिक माहिती आहे. 3A मध्ये काय म्हटलेलं आहे, लास्ट नेम किंवा सरनेम, म्हणजे तुमचं या ठिकाणी आडनाव लिहायचं आहे. आडनाव लिहित असताना या ठिकाणच्या छोट्या छोट्या चौकटी दिलेल्या आहेत, त्या चौकटीमध्ये एक एक अक्षर लिहायचं आहे. लिहिताना पहिल्या लिपीमध्ये लिहायचं आहे आणि सुरुवातीला आडनाव लिहायचं आहे. या ठिकाणी लिहित असताना खडाखोड करायची नाही किंवा व्हाईटनरचा वापर हा जास्त करायचा नाही. त्यानंतर बघा कॅन्डिडेटचं नेम आहे, या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी आपण आडनाव खांडेकर लिहिलेलं आहे आणि नाव आहे रेणुका. परत मिडल नेम म्हणजेच फादरचं नेम म्हणजे वडिलांचं नाव या 3 नंबरच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. वडिलांचं नाव आहे शंकर, आपण SHANKAR असं लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे मदर्स नेम, आईचं नाव इथं लिहायचं आहे शकुंतला.
आता तुम्ही ज्यावेळेस 12वीचा किंवा 10वीचा रिझल्ट पाहणार परीक्षा झाल्यानंतर, त्यावेळेस आपल्याला आईचं नाव विचारलं जातं. त्यामुळे या ठिकाणी टाकताना आईचं नावाचं स्पेलिंग हे बरोबर टाकायचं. हे टाकल्यानंतर आपला रेसिडेन्शियल ॲड्रेस लिहायचा आहे, म्हणजे आपला जो राहण्याचा पत्ता आहे तो पत्ता टाकणं हे खूप गरजेचं आहे. पत्ता लिहित असताना बघा, पत्ता पूर्ण लिहा. @पोस्ट पाचेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. पिनकोड लिहायचा, हे विसरायचं नाही. 413314 असं या ठिकाणी पिनकोड दिलेला आहे. या ठिकाणी बघा कॅन्डिडेटचा फोटो म्हटलेला आहे, त्या ठिकाणी तुमचा युनिफॉर्मवरती काढलेला फोटो या ठिकाणी लावायचा आहे. शक्यतो कॉलेजच्या युनिफॉर्मवर काढलेला फोटो असावा, कारण हा फोटो तुमच्यानंतर रिसिटवरती येणार आहे. इथं आहे कॅन्डिडेट सिग्नेचर. बरोबर या बॉक्समध्ये तुम्ही इथं कॅन्डिडेटची सिग्नेचर म्हणजे तुमची सही करायची आहे. 5 नंबरला आहे मोबाईल नंबर. तुमचा जो चालू मोबाईल नंबर असेल तो चालूचा मोबाईल नंबर इथं लिहायचा आहे. 6 नंबरला आहे डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमची जन्मतारीख. जन्मतारीख लिहित असताना DD MM YY असं दिलेलं आहे. DD म्हणजे दिवस, MM म्हणजे महिना आणि YY म्हणजे वर्ष. या ठिकाणी तुम्ही प्रत्येक कॉलममध्ये अक्षरही लिहायची आहेत. आता या ठिकाणी जन्मतारीख किती आहे? 10/5/2020. हे लिहिताना कसं लिहिलं आहे बघा, 10 इथं DD आहे, 1 आणि 0 लिहिलं आहे. MM म्हणजे महिना, महिना 5वा आहे म्हणून फक्त 5 लिहिलेलं नाही तर 05 लिहिलेलं आहे. आणि परत वर्ष आहे 2002. त्यानंतर आधार नंबर लिहायचा आहे. आधार नंबर लिहिताना 12 अंकी आधार नंबर असतो. या ठिकाणी तुम्हाला 4-4चे 3 ग्रुप दिलेले आहेत. या ज्या 12 चौकटी आहेत त्या ठिकाणी बरोबर आधार नंबर लिहायचा आहे. आपण 7 क्रमांकापर्यंत माहिती बघितलेली आहे. त्याच्या पुढे क्रमांक 8 बघूया. 8वा आहे स्ट्रीम म्हणजे शाखा. तुमची कुठली शाखा आहे ती लिहायची आहे. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, HSC व्होकेशनल, टेक्नॉलॉजी, सायन्स जे तुमची असेल ती लिहा. जर सायन्स असेल तर पुढे इथं 1 लिहायचं आहे, आर्ट्स असेल तर 2 लिहायचं, कॉमर्स असेल तर 3 लिहायचं. या ठिकाणी यांची फॅकल्टी कुठली आहे? आर्ट्स, म्हणून या ठिकाणी क्रमांक 2 लिहिला आहे, कारण इथं आर्ट्सचा जो क्रमांक आहे तो किती आहे? 2 आहे. परत जेंडर मेल फिमेल कुठलं असेल ते, या ठिकाणी फिमेल आहे म्हणून फिमेलचा जो क्रमांक 2 आहे तो लिहिलेला आहे. क्रमांक 10 आहे मायनॉरिटी रिलिजन. आता या ठिकाणी बघा 0 म्हणजे नॉन मायनॉरिटी, 1 मुस्लिम, 2 ख्रिश्चन, 3 बुद्धिस्ट, 4 शीख, 5 पारसी, 6 जैन. आता यामध्ये तुमची जी असेल ती लिहायची आहे. आता या ठिकाणी हिंदू दिलेलं नाही बघा, हिंदू मायनॉरिटीमध्ये येत नाही, म्हणजे ज्यांचं हिंदू असेल त्यांनी 0-0 लिहायचं आहे, नॉन मायनॉरिटी. आणि ज्यांची धर्म हा यामधील असेल मुस्लिम, ख्रिश्चन, त्यांनी या ठिकाणी ते क्रमांक इथं बरोबर लिहा. क्रमांक 11 आहे कॅटेगरी. त्यामध्ये बघा क्रमांक 1 आहे SC साठी, 2 ST साठी, 3 FJNT, 4 NTB. अशा पद्धतीने तुमची यामध्ये कुठली कास्ट आहे त्याचा जो क्रमांक आहे तो क्रमांक इथं लिहायचा आहे. आता इथं क्रमांक 09 लिहिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी कॅटेगरी आहे ती कुठली आहे? ओपन कॅटेगरी आहे. क्रमांक 12 आहे दिव्यांग. 00 म्हणजे नो हँडिकॅप्ड आणि 1 ते 22 प्लीज रेफर इन्स्ट्रक्शन ॲट बॉटम असं म्हटलेलं आहे. दिव्यांग म्हणजे अपंग. जर तुम्ही अपंग नसाल, तुमचं अपंग नाही, तुम्ही चांगले आहात, तर या ठिकाणी तुम्ही पुढच्या कॉलममध्ये 00 लिहायचं आहे. आणि जर तुम्ही अपंग समजा असाल तर त्यासाठी एक लिस्ट दिली जाते, ती लिस्ट बघूया आपण. या ठिकाणी लिस्ट म्हटलं आहे, जेव्हा क्लिक केल्यानंतर आपल्याला जी दिव्यांगांची लिस्ट आहे, म्हणजे जे अपंग विद्यार्थी असतील त्यांचं अपंग सर्टिफिकेट असतं आणि त्या सर्टिफिकेटवरती नाव असतं. ब्लाइंडनेस किंवा पार्शियली ब्लाइंड, लॅपरसी करण्यासाठी पर्सलं कुठलं असेल ते, हिअरिंग इम्पेअर्ड. हिअरिंग इम्पेअर्ड म्हणजे त्यांचा क्रमांक 3 आहे. तुम्ही ज्या प्रकारचे अपंग असाल त्याच्या पुढचा अनुक्रमांक बघायचा आणि तो अनुक्रमांक पुढे लिहायचा आहे, जर अपंग असाल तर. आणि जर अपंग नसाल तर मग 00 नो हँडिकॅप लिहा. परत क्रमांक 13 आहे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता या ठिकाणी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन बघा, 1 आहे इंग्लिश, 2 मराठी, 3 गुजराती, 4 कन्नडा, 5 उर्दू, 6 सिंधी, अरेबिक, सिंधी, देवनागरी आणि 8ला हिंदी आहे. तुमचं जे माध्यम आहे ते माध्यम लिहायचं आहे. आता शक्यतो आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आहे त्यांचं जे मीडियम असतं ते मीडियम मराठी असतं. ज्यांचं सुरुवातीपासून शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये झालेलं आहे, 12वीला इंग्लिश मीडियमच आहे, त्यांनी मात्र इथं इंग्लिश लिहायचं आहे.
आता ही विद्यार्थिनी जी आहे त्याचं मीडियम कुठलं आहे, मराठी, म्हणून 2 लिहायचं आहे. परत क्रमांक 14 आहे टाइप्स ऑफ कॅन्डिडेट्स. इथे ABCD असे टाइप्स आहेत. एला आहे फ्रेश आणि रिपीटर. तुम्ही सगळेजण नवीन फॉर्म भरत आहात सुरुवातीला, म्हणून इथं फ्रेश लिहायचं आहे. 2B आहे रेग्युलर प्रायव्हेट आयसोलेटेड क्लास इम्प्रूव्हमेंट. तुम्ही पहिलं प्रश्न बसलेलं आहेत, म्हणजे बी कुठलं येईल, रेग्युलर येईल. C आहे एक्झेम्प्टेड नॉन एक्झेम्प्टेड. या ठिकाणी तुम्ही नॉन एक्झेम्प्टेड याल. एक्झेम्प्टेड म्हणजे काय, पूर्वी तुम्ही परीक्षेला बसलेला आहात. नॉन एक्झेम्प्टेड म्हणजे तुम्ही सुरुवातीला फ्रेश परीक्षा देत आहात, म्हणून 2 येईल. त्यानंतर आहे D ॲग्रिकल्चर बायोफिकल IT जनरल. या ठिकाणी आपण ह्या 4 पैकी जनरल लिहायचं आहे. म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स जर असतील ते सर्वसाधारणपणे जनरल्समध्ये येतात. आता सायन्समध्ये कधी कधी IT हा येतो. आता या ठिकाणी ही जी विद्यार्थिनी आहे ही आर्ट्सची आहे, त्यामुळे काय येईल, जनरल 4 येईल. त्यानंतर वेदर फॉरेनर, मग तुम्ही परदेशी आहात का नाही. आता या ठिकाणी परदेशी जे कोणी असतील त्यांनी 1 लिहायचं आहे. जे कोणी इथलेच प्रॉपर असतील तर त्यांनी किती लिहायचं आहे, 2 लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण 14 नंबरचा कॉलम बघितलेला आहे. यानंतर आपल्याला 15 नंबरचा बघायचा आहे. 15 नंबरचा जो आहे तो आहे सब्जेक्ट डिटेल्स. म्हणजे तुम्ही जे 12वीला परीक्षेला फॉर्म भरणार आहात त्या फॉर्ममध्ये कुठले विषय टाकणार आहात, तुमचे कोणकोणते विषय आहेत ते विषयांची माहिती ही डिटेलमध्ये लिहिणं, व्यवस्थित लिहिणं, न चुकता लिहिणं हे खूप गरजेचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला सिरियल नंबर दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. पहिल्यांदा इथं नेम म्हटले सब्जेक्टचं, इथं इंग्लिश म्हटलेलं आहे. त्यानंतर इथं कोड 01 म्हटलं आहे आणि इथं लँग्वेज कोड म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि इकडं काय म्हटलं बघा, एक्झेम्प्टेड सब्जेक्ट इन्फॉर्मेशन. मग एक्झेम्प्टेड जी इन्फॉर्मेशन आहे इकडची ही आपल्याला काहीही भरायची नाही. आपण फ्रेश विद्यार्थी आहोत म्हणून इथं एवढी जी माहिती आहे तीच आपल्याला भरायची आहे. मग सगळ्यांचा कंपल्सरी हा इंग्लिश विषय असतोच. त्याचा कोड आहे 01. त्यानंतर बघा क्रमांक 2 विषय आहे मराठी. याचा कोड आहे सब्जेक्ट कोड हा 02 आहे. त्यानंतर हिस्ट्री इतिहास ह्याचा सब्जेक्ट कोड 38 आहे. त्यानंतर बघा जिओग्राफी ह्याचा सब्जेक्ट कोड 39 आहे. त्यानंतर आहे पॉलिटिकल सायन्स याचा सब्जेक्ट कोड हा 42 आहे. आणि शेवटचा आहे सायकॉलॉजी म्हणजेच मानसशास्त्र याचा सब्जेक्ट कोड 48 आहे. हे झाले तुमचे 6 विषय, इंग्लिश, मराठी, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सायकॉलॉजी. फिजिकल एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंट एज्युकेशन हे कंपल्सरी विषय आहेत, त्या फॉर्मवरती छापलेले आहेत. आता यानंतर आपले हे विषय आहेत, हे विषय आपण आता पेपर कुठल्या भाषेमध्ये सोडवणार आहोत. आता इंग्लिशचा जो पेपर आहे तो आपण इंग्लिशमध्ये लिहितो, मराठीचा पेपर आपण मराठीमध्ये लिहितो, इतिहासाचा पेपर आपण मराठीमध्ये लिहितो. जर समजा आर्ट्स तुमचं इंग्लिश मीडियम असेल, तुम्ही जर इंग्लिशमधून जर इतिहास लिहिणार असेल तर त्याचा लँग्वेज कोड हा वेगळा येणार आहे. तर या ठिकाणी लँग्वेज कोड कसे आहेत बघा, इंग्लिशसाठी इंग्लिश लँग्वेजसाठी 101 हा लँग्वेज कोड आहे आणि मराठीसाठी 02 कोड आहे. आता आपण ते लिहून घेऊया. इंग्लिशला किती येईल बघा, 01 लँग्वेज कोड येईल. मराठी आपण मराठीमधून लिहिणार आहोत म्हणून 02 येईल. इतिहास आपण मराठीतून सोडणार आहोत म्हणून 02. जिओग्राफीसाठी 02, पॉलिटिकल सायन्स 02, सायकोलॉजीसाठी 02. फिजिकल एज्युकेशन, एन्व्हायरमेंट एज्युकेशन हे सुद्धा आपण हे मराठीमधूनच लिहिणार आहोत किंवा काही प्रकल्प आहेत ते मराठीमधून पूर्ण करणार आहोत म्हणून 02 कोड येतील. अशा पद्धतीने हे कोड या ठिकाणी लिहायचे आहेत. आता इथे सब्जेक्टचे जे कोड आहेत ते फक्त या ठिकाणी ज्यांचे विषय हे आर्टचे एवढे आहेत ते दिलेले आहेत. काही विद्यार्थी दुसरे सुद्धा या ठिकाणी विषय असू शकतात, त्याचे आपण कोड बघूया. हे विषय सोडून ज्यांचे इतर विषय आहेत त्या विषयांचे कोडसुद्धा शासनाची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र SSCBoard.in HSC subject.htm या ठिकाणी आपण दुसऱ्या सब्जेक्टचे कोड मिळतात, आपण ते बघूया. बघा त्या ठिकाणी इंग्लिशसाठी 1 आपण बघितलं आहे, मराठीसाठी 2 आहे, गुजरातीसाठी 3, हिंदीसाठी 4, उर्दूसाठी 5, कन्नडासाठी 6, सिंधीसाठी 7 असे सगळे आहेत. आपल्याला जे जास्तीत जास्त लागू पडतात ते आपण बघूया फक्त या ठिकाणी.
हे आता तर खाली आपला पंजाबी, तेलुगू, फ्रेंच, जर्मन, अर्धमागधी 16 हे कोड आहेत. तर दुसऱ्यावरती आपण बघूया. बघा या ठिकाणी रशियन 20, जॅपनीज 21, मराठी लिटरेचर 23, हिंदी अप्लाइड 24, हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन 30 आणि एन्व्हायरमेंट एज्युकेशन 31 हे आपल्याला ऑलरेडी छापून दिलेले आहेत. जनरल नॉलेज 32 आहे, संस्कृत 33, पाली 35, अरेबिक 36, पर्शियन 37, हिस्ट्री बघा 38, जॉग्राफी म्हणजे भूगोल 39, मॅथ्सचं 40, जिओलॉजी बरं का इथं 41, पॉलिटिकल सायन्स 42, चाइल्ड डेव्हलपमेंट 43, त्यानंतर सोशलॉजी 45, फिलॉसॉफी 46, परत सायकोलॉजी 48, इकॉनॉमिक्स 49, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी 50, परत OC ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स 51, परत SP 52, कॉपरेशन 53, फिजिक्स 54, केमिस्ट्री 55, बायोलॉजी 56. अशा पद्धतीने हे कोड सब्जेक्ट कोड आहेत. आपले जे विषय असतील ते विषय बघायचे आहेत आणि त्याचे कोड आपण बरोबर लिहायचे आहेत. आता इकडं जे माहिती राहिलेली आहे इथं आपण काहीही लिहायचं नाही. त्यानंतर बघा पुढचा जो कॉलम आहे 16 नंबरचा, त्या 16 नंबरमध्ये आपल्याला टोटल नंबर ऑफ एक्झेम्पशन क्लेम्ड म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी एक्झेम्पशन क्लेम्डमध्ये आपण काही येणार नाही, आपण फ्रेश विद्यार्थी आहोत, तिथं काय करायचं नाही. 17 नंबरला आहे एनरोलमेंट सर्टिफिकेट नंबर, प्रायव्हेट कॅन्डिडेट, जे मुलं स्वतः परीक्षेला बसतात बोर्डामध्ये फॉर्म भरून, त्यांच्यासाठी ही माहिती आहे. आपण कॉलेज थ्रू फॉर्म भरतो, आपली तर माहिती काही येणार नाही म्हणून या ठिकाणी आपण काय करायचं आहे, डॅश डॅश करायचं आहे. त्यानंतर बघा 18 नंबरवर जी माहिती दिलेली आहे प्रिव्हियस एक्झामिनेशन पासिंग डिटेल्स, या ठिकाणी मात्र आपल्याला माहिती भरावी लागते. त्या ठिकाणी 2 परीक्षेची माहिती द्यायची आहे, एक SSC म्हणजे 10वी आणि 11th म्हणजे 11वी, ह्या 2 वर्षांची माहिती द्यायची आहे. यामध्ये माहिती काय काय द्यायची आहे, 10वीचा सीट नंबर, 10वी पास झालो त्याचं वर्ष मार्च किंवा जुलै, 10वी पास झालेलं वर्ष इयर, आणि 10वी पास झाला त्या ठिकाणचं शाळेचं नाव लिहा किंवा कुठल्या बोर्डातून पास झाला ते लिहा. त्याचप्रमाणे 11वी सुद्धा लिहायचं आहे. आता आपण 10वीचं पहिल्यांदा लिहून घेऊया. या ठिकाणी बघा 10वीचा नंबर लिहिला आहे F01734-1, मार्चला पास झालेला आहे 2020ला, शाळेचं नाव आहे न्यू इंग्लिश स्कूल. आता 11वीची माहिती लिहायची आहे. 11वीचा एक्झाम नंबर किंवा सीट नंबर आहे 00031, पास झालेला आहे मार्चला आणि 2021ला, आणि कॉलेजचं नाव आहे KBP कॉलेज. त्यानंतर बघा 19 नंबरला लिहायचं आहे लास्ट एक्झाम सीट नंबर फॉर रिपीटर्स ओनली, रिपीटरसाठी आहे म्हणून आपण इथं काहीही लिहायचं नाही, आपण रेग्युलर फ्रेश विद्यार्थी आहोत इथं, म्हणून डॅश डॅश करायचे आहे दोन्ही ठिकाणी. 20 नंबरला आहे वेदर SSC एक्झामिनेशन पास्ड फ्रॉम महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे, यस या नो. इथं काय विचारलं आहे, तुम्ही 10वीची परीक्षा महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं जे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आहे त्यातून पास झालेले आहात का, म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र बोर्डातून तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात का. तर या ठिकाणी काय येईल, यस येईल. यसवरचा आपण जो गोल आहे तो डार्क करायचा आहे. जी मुलं 10वी CBSE किंवा दुसऱ्या बोर्डातून उत्तीर्ण झालेली आहेत त्यांनी इथं नोवरती डार्क करायचं आहे. 21 नंबरला आहे वेदर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय डिव्हिजनल बोर्ड, आपल्याला इलिजिबिलिटी सर्टिफिकेट दिलेलं आहे का, तर असं काहीही फ्रेश विद्यार्थ्यांना दिलं जात नाही म्हणून इथं नोवरती डार्क करायचं आहे आणि सर्टिफिकेट नंबरला इथं डॅश डॅश करायचं आहे. त्यानंतर खाली बघा तुम्हाला 3 रिकाम्या जागा दिलेल्या दिसतात. या ठिकाणी आपण काय करायचं आहे, आपल्या बँकेचे डिटेल्स द्यायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस कधी बोर्डला वाटलं की दुष्काळी एरिया आहे तर डिटेल्स ऑफ रिक्रुटमेंट ऑफ स्टुडंट ऑफ थ्रॉट फ्रॉम एरिया, म्हणजे जर समजा दुष्काळ वगैरे पडला त्या भागातले विद्यार्थी असतील तर त्यांना बोर्ड परत पैसे देतं जे तुम्ही फॉर्मसोबत पैसे भरणार आहात ते, म्हणून तुमचे बँक डिटेल्स देणं गरजेचं आहे. बँक डिटेल्स देत असताना तुमचं राष्ट्रीयकृत बँकेत खातं असेल किंवा नसेल तर तुम्ही तुमचं स्वतःचं खात्याची माहिती देऊ शकता किंवा वडिलांच्या देऊ शकता, फादर्स किंवा आईच्या देऊ शकता, किंवा तुमचं इतर कोण नातेवाईक असतील त्यांचीसुद्धा बँकेची डिटेल्सची माहिती तुम्ही देऊ शकता. पण
तुम्ही या ठिकाणी माहिती देणं हे गरजेचं आहे. माहिती देत असताना ज्या बँकेला IFSC कोड आहे त्या बँकेची तुम्ही माहिती द्यायची आहे. कारण IFSC कोड असेल, अकाउंट नंबर असेल तरच माहिती आपल्या अकाउंटवरती जमा होते. मग रेव्हेन्यू ऑफ सर्कल अँड विलेज म्हटलं आहे. या ठिकाणी काय लिहायचं आहे, ज्या गावात तुमचे बँकेचं खातं आहे, ज्या गावात तुमची बँक आहे त्या बँकेचं गाव किंवा एरिया त्याचं नाव लिहायचं आहे. दुसरा आहे अकाउंट नंबर ऑफ स्टुडंट पॅरेंट्स. जो तुमचा अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर या ठिकाणी लिहायचा आहे न चुकता. आणि सी काय आहे, IFSC कोड. त्या बँकेचा जो IFSC कोड आहे तो इथं लिहायचा आहे. आपल्या बँकेच्या पासबुकवरती सगळी माहिती असते. हे जे तुम्ही माहिती लिहिलेली आहे ही कोणाची आहे, ओन म्हणजे तुमच्या स्वतः विद्यार्थ्याची. 2 नंबरला आहे फादर म्हणजे वडिलांची, 3 नंबरला मदर, त्यानंतर आहे अदर पॅरेंट्स. ज्यांची असेल त्यांचा पुढचा जो गोल आहे तो डार्क करायचा आहे आणि त्याचा क्रमांक इथं पुढे लिहायचा आहे. मग हे जे खातं दिलेलं आहे हे खातं आहे वडिलांचं, फादर, म्हणून इथं 2 नंबरचा कॉलम डार्क केला आहे आणि इथं पुढं 2 नंबर आपल्याला लिहायचा आहे. अशा पद्धतीची मुख्य माहिती आहे 22 मुद्द्यांपर्यंत ती सर्व बघितलेली आहे. या 23 नंबरचा जो मुद्दा आहे तो काय आहे बघा, या ठिकाणी 23 नंबर आहे. इथं तीच माहिती इकडं दिलेली आहे मराठीमध्ये आणि इकडं आहे इंग्लिशमध्ये. इथं वरती जी माहिती दिली आहे फोटोकॉपी ही आपण काही बघायचं नाही फ्रेश विद्यार्थ्यांनी. इथं फक्त काय आहे, इकडं इंग्लिश आहे, इकडं मराठी आहे. कोणीकडली तरी एका बाजूला आपण 2 ठिकाणी, या ठिकाणी फेब्रुवारी जुलै 2022 असं लिहायचं आहे. इथं 2022 परत इथं या ठिकाणी 2022 लिहायचं आहे. 2 ठिकाणी लिहिल्यानंतर परत स्थळ, दिनांक आणि उमेदवारी स्वाक्षर लिहायचे आहे. तुमचं जे कॉलेजचं ठिकाण असेल त्याचं नाव लिहा, पाचेगाव BK. परत दिनांक लिहा 15/12/2021. तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरणार असाल ती तारीख टाका आणि तुमची इथं स्वाक्षरी करा. एवढं केल्यानंतर तुमचा हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून झालेला आहे. फॉर्म भरल्यानंतर आपल्याला दुसऱ्या एका टेम्पलेट्सवरती आपल्याला फोटो आणि साईन करावे लागते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला क्रमांक 1 दिलेला आहे, 2, 3 असे 9 असतात. सुरुवातीला असते ते सेक्शन, पुढं असतो रोल नंबर, नेम, फोटो आणि साईन असते. या ठिकाणची माहिती भरताना लक्षात ठेवायचं सेक्शनमध्ये काय लिहायचं नाही. तुमचा जो रोल नंबर असेल तो रोल नंबर इथं लिहा आणि तुमचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. बघा इथं रोल नंबर 105 लिहिलेला आहे, तुमचं नाव लिहिलेलं आहे खांडेकर रेणुका. आणि या ठिकाणी फोटो लावायचा आहे. फोटो लावत असताना ही जी तुम्हाला चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या बरोबर मध्यभागी ह्या चौकटीला टच होणार नाही अशा पद्धतीने सेंटरला आपण हा फोटो लावायचा आहे. त्या ठिकाणी साईन करताना सुद्धा सिग्नेचर बरोबर ह्या बॉक्सच्या मध्ये करायचे आहे. म्हणजे ह्या बॉक्सला चिकटलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं. म्हणजे ज्यावेळेस तुमचे हे स्कॅन केलं जातं आणि इमेज कटरच्या साहाय्यानं फोटो आणि साईन वेगळी केली जाते, त्यावेळेस जर तुमच्या या बॉक्सच्या कडे चिकटला असेल तर फोटो तुमचा अर्धा किंवा व्यवस्थित कट होत नाही. मग तुमच्या रिसिप्टवर तसाच फोटो येतो. म्हणून फोटो लावताना साईन करताना लक्षात ठेवायचं ह्या कडेच्या बॉक्सला चिकटणार नाही अशा पद्धतीने बरोबर सेंटरला फोटो लावायचा आणि बरोबर सेंटरला इथं सही करायची. हे झाल्यानंतर आपल्याला फॉर्मसोबत काही डॉक्युमेंट्स जोडावे लागतात. आता ही जी डॉक्युमेंट्स आहेत ती कोणकोणती आहेत बघा, आवश्यक कागदपत्रे. आता 12वीचा फॉर्म भरत असताना इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र झेरॉक्स पाहिजे, म्हणजे सर्टिफिकेट झेरॉक्स. इयत्ता 10वीची गुणपत्र झेरॉक्स, मार्कलिस्ट झेरॉक्स पाहिजे. क्रमांक 3ला आधार कार्ड झेरॉक्स पाहिजे स्वतःचे. परत 2 फोटो आय कार्ड साईज व शालेय गणवेशामध्ये असलेले पाहिजेत. बँकेचे पासबुक झेरॉक्स पाहिजे, म्हणजे ज्यांची तुम्ही माहिती फॉर्मवरती भरलेली आहे बँक डिटेल्स, तुमची स्वतःची असेल तर स्वतःचं बँक पासबुक झेरॉक्स, वडिलांचं असेल तर वडिलांच्या बँक पासबुकची झेरॉक्स, कोणाचं असेल त्यांची एक झेरॉक्स पाहिजे. आणि 5 नंबरला अपंग प्रमाणपत्र, जर अपंग विद्यार्थी असतील तर. अशा पद्धतीने डॉक्युमेंट जोडून आपला फॉर्म हा आपण आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये हा सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने आपण फॉर्म भरण्याची माहिती ही डिटेलमध्ये बघितलेली आहे. जर काही तुमच्या शंका अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारा, तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.